नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज ना आपण सोजीचं उपीट करायचंय. सोजी म्हणजे ही मी घरात केलेली आहे खपली गव्हापासून. ही आपल्याला विकतही बाजारात मिळते. केसरी रवा म्हटलं किंवा लापशी म्हटली तर ही आरामात आपल्याला बाजारामध्ये मिळते. आता ह्यापासून गोड पदार्थ केला जातोय, पण आज आपल्याला तिखट उपीट करायचंय. ते उपीट कसं करायचं पटकन होणार ते आता आपण बघूया. हे उपीट आहे ना आपल्याला कुकरमध्ये करून घ्यायचंय. त्यामुळे मी सुरुवातीला गॅस चालू केलाय आणि बघा ही सोजी आहे ना ही कुकरमध्येच मी भाजून घेणार आहे. ही जी सोजी आहे ना मी 1 किलो खपली गहू आणून ना घरगुती गिरणीमधून भरडून घेतलेले. 5 नंबरच्या जाळीमधून त्यांनी काढून दिलेले. जर हे तुम्हाला घरात करायचं नसलं तर आपल्याला विकत सुद्धा घेता येते. थोडेसेच परतायचे, जास्त काही परतायचे नाही, लगेच भाजले जातं ते. हे बघा ठेवून मी ना भाजायला घेऊन फक्त 2 ते 3 मिनटं झाली. तेवढ्यातच आपल्याला हे हलका होतोय आणि ना सफेद कलर यायला चालू होते. जसजशी ते भाजत जाईल ना सोजी तसा त्याचा रंग लगेच बदलतो. इतकीशी भाजली तरी बस आहे. याला काही खूप रवा भाजल्यासारखं जास्त भाजावं लागत नाही. आता मी ही भाजून झालेली आहे ताटामध्ये काढून घेते. आता ह्याच कुकरमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. फोडणीपुरतं तेल आहे, जास्त काही नाही. बघा इतकंसं तेल बास झालं. 1 पळीभर तेल घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे आपलं. आता ना आपण मोहरी जिरे वगैरे घालून घेऊया. की मी मोहरी घातली थोडेसे जिरे, थोडीशी उडदाची डाळ घालायची, मस्त खमंग असा वास येतो त्यामुळे. त्यानंतर थोडासा हिंग, सुरुवातीला कढीपत्ता घालून घेऊया आणि त्यानंतर 1 कांदा चिरून घेतलेला आहे. परतून घ्यायचं आपल्याला. कांदा गुलाबी रंगावर येऊपर्यंत भाजायचा. कांदा आपला छान परतला गेलाय. हे उपीट आपल्याला कुकरमध्ये करायचं, त्यामुळे कांदा खूप भाजायची गरज नाही. मध्यम असा गुलाबी रंगावर आला ना की बंद करायचं. त्यानंतर आता ह्यामध्ये ना मी थोडे 7-8 शेंगदाणे घेतले होते. थोडासा त्याच्यावर बत्ता फिरवून साल काढून घेतले आणि मोठे मोठे तुकडे केले. ह्याची भरड आहे ना ही आपल्याला ह्या उपीटमध्ये घालायची. खूप छान लागते मध्ये मध्ये अशा आल्यावर. हे थोडंसं परतायचं आणि बाकीचे मसाले घालून घ्यायचे. आता यामध्ये हळद, 1-1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर चवीपुरतं मीठ कांद्यामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित. गॅस जर अशा वेळेला बंद केला ना तरी पण चालेल, कारण मग आपले मसाले आहेत ना ते करपत नाही. आणि त्यानंतर आता ही सोजी ह्यामध्ये घालायची. तुम्हाला जर आवडत असल्या ना तर ह्यामध्ये आणखीन थोड्या भाज्या पण घातल्या तर चालतील. बघा थोडंसंच परतलंय मी. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. 1 वाटी सोजी होती, मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आणि हे पाणी मी गरम केलेलं नाही आहे. नेहमी आपण उकळलेलं पाणी टाकत असतोय, पण हे मी कुकरला करायला लागले त्यामुळे वेळ लागत नाही आपल्याला शिजायला. त्यामुळे थंड पाणी घातलं तरी चालेल. पाणी घालून मिक्स करायचं व्यवस्थित. आता ह्यामध्ये ना मी चिमटभर साखर घालणार आहे. त्यामुळं गोड होत नाही उपीट, पण त्याचा ना बॅलन्स असतो, तो तिखटपणाचा अगदी छान येतो आणि चव पण खूप छान लागते. आता मी झाकण लावून घेते. फक्त 1च शिट्टी द्यायची आपल्याला. 1 शिट्टीमध्ये हे उपीट तयार होते. हे बघा आपला कुकर थंड झालेला आहे. आता झाकण काढूया. किती छान पद्धतीने अगदी उपीट हे मऊ असं शिजलेलं आहे. जर तुम्ही कढईमध्ये हे करायला गेला ना तर कढईला खूप चिकटलं जाते, बराच वेळ लागतो शिजायला आणि इतकं मऊसर होत नाही. आणि कुकरमध्ये अवघ्या 10 मिनिटामध्ये आपला हे उपीट तयार झालेलं आहे. आता लिंबू पिळूया ह्याच्यावर, मिक्स करूया छान असं. थोडीशी कोथिंबीर घालूया. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता ना थोडंसं खोबरं पण ह्याच्यावरून, ओलं खोबरं घालूया. हे असलं तर घाला, नसलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने की नाही आपलं सोजीचं उपीट हेल्दी असं मस्त तयार झालेलं आहे. हे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे. मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता. मुलं खूप आवडीनं खातील.
आणि जर तुम्हाला गोड पण करायचं असलं तर याचं खूप छान लागते. खपली गव्हाच्या याने जरा जास्त चव असते, पण तरी सुद्धा केसरी रव्याचा जरी तुम्हाला मिळाली की नाही लापशी, तर त्यापासून सुद्धा तुम्ही हे करू शकताय. त्याच्याबरोबर सोबत थंडगार अशी आंबील, एखादं कुठलंही सीझनचं असलेलं फळ घेऊन तुम्ही मस्त असा नाश्ता करा आणि छान छान असे कमेंट्स मला द्या. थँक्यू.